झालं बाई एकदाच सगळं मनासारखं. या बांगड्यांबरोबर मुखवटा सुद्धा बाजूला काढून ठेवला. आता कसं आपल्या घरी आल्यावर बरं वाटतंय. होम स्वीट होम. खरंय, पण मजा आली ना. ए पण ह्या वेळेला जरा क्राऊड वेगळाच होता नाही का? पण तुझा जो ग्रुप होता ना तो अगदी मस्त होता. अरे म्हणजे काय, ग्रुप कोणाचा आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐन वेळी जे काही आपण गिफ्ट घेतलं ना ते अगदी मस्त होतं. हा, आणि त्यांना ते दिलं सुद्धा, नाही तर मग घशाखाली घासच उतरला नसता माझ्या तर. अरे म्हणजे काय, म्हणून तर घेतलं ना. हो रे, पण त्याचा खूप मोठा फटका बसणार रे आता तुला. आणि जे ऑलरेडी गिफ्ट मागवलंय ते आता आपल्याच गळ्यात पडणार. काहीतरी काय बोलतेस, गळ्यात कशाला पडतील, आपण वापरू की. अरे हो, पण तरी कम ऑन अर्चो, काहीतरी काय विचार करतेस. अगं आपल्या घरात एवढी माणसं आहेत, वर्षभर काही ना काहीतरी निमित्त असतच ना. देव की त्यांना काहीतरी, तेव्हा उपयोगी पडेल, त्यात काय एवढं. हो, पण तरी सुद्धा सोड ना तो विषय. आता मूड खराब करू नकोस. पार्टी एन्जॉय केली ना आपण, झालं तर मग. आणि अर्जुन ऐकत नव्हतीस तू, डान्स फ्लोअर एकदम फॉर्मात आली होतीस तू. हो, पण मला ना मुळातच डान्स करायला आवडतं, त्यामुळे मज्जा येत होती मला. सतीश, नाही अर्चू, डान्स बिन्स मला येत नाही, आधीच सांगतोय. नाही करणार? अर्चू फोर्स करू नकोस, मला नाचता येत नाही आणि मला आता नाचायचंही नाही. बर ठीक आहे. अर्चू नाही, अर्चू तू उगाच ना काहीतरी भरीत घालू. चल चल चल, अरे काय आहे तुला एवढं? ये लवकर. अरे थांब. काय? हे काय? आता हे इकडे बर. वाह. तू सगळ्यात बेस्ट आहेत ना, ही होती अशी. आम्ही तुला गंमत माहितीये का? गंमत? विजय, तुला ना तो शाळेचा ग्रुप भेटल्यापासून ना तू शाळकरी मुलगी झालीस. प्रत्येक गोष्टी तुला गंमतच दिसते. बरं काय काय गंमत आहे सांग. अरे मेघनाची ट्रान्सफर झाली आहे. काय? हो. कसं शक्य आहे? आता तर जॉईन झाली ती. झाली एवढं खरं बाबा. अरे बापरे, काय कुठे झालं ट्रान्सफर? पुण्याला. हा तिच्या, मला वाटलं तू सांगतेस काहीतरी दक्षिण आफ्रिका किंवा कंबोडिया वगैरे. बरं काय कंपल्सरी आहे का काही ऑप्शन आहे? नाही ना, ट्रान्सफर घ्यायची नाही तर नोकरी सोडायची. टेम्पररी व्हॅकन्सी आहे ना त्याची, म्हणजे बीएड नाही झालेली ती अजून. मग काय जाणार पुण्याला? तेच चाललंय ना, तिकडे एकटी कशी राहणार रे ती. अर्थात 1 वर्षासाठीच आहे म्हणा, पुढच्या वर्षी बीएड करेलच ती. मग काय 1 वर्ष हा म्हणता आरामात निघून जाईल. अरे पण बोर नाही का होणार तिला तिकडे? आता ना तिला आपल्या एवढ्या माणसात राहायची सवय लागली आहे. पण तुला सांगू का विजया, मुंबई पुण्याला डेली अपडाऊन करणारी माणसं पण आहे. हो रे बापरे, त्यांचा किती वेळ प्रवासातच जात असेल ना आम्ही. विजया, हल्ली ना मुंबईमध्ये तीच अवस्था आहे. म्हणजे मुंबईतल्या मुंबईत सुद्धा तेवढाच वेळ लागतो. तर काय काय ठरलं त्यांचं फायनली? जाईल बहुतेक ती ऑलमोस्ट. चला, म्हणजे दर शनिवारी रविवारी आता आदित्य साहेबांच्या पुण्याच्या वाऱ्या वाढणार. अरे अरे बस. मग काय ठरलं? मी तरी तिला जाच म्हटलंय. तिची इच्छा नाहीये का? नाही तसं नाही, पण तिला एकदम सगळ्या माणसातनं उठून जाऊन एकटं राहायचं ही कल्पना फारशी इंटरेस्टिंग वाटत नाहीये.
नाही ती साहजिक आहे रे. आपल्याला घरातलं एखादा माणूस 4 दिवस गावाला गेलं तर चैन पडत नाही. त्यात तिच्या आजूबाजूची सगळी माणसं एकदम नाहीशी होणार. तर त्यात तिचा स्वभाव तसा नाही ना. काही मुलींना कसं आपलं करिअर आपलं काम पुरेसं असतं, पण तिचं तसं नाही. तिला माणसांचा लळा आहे, तिला जड जाणारच. मी म्हटलं तसं तिला की नोकरी सोडली तरी आपलं काही अडणार नाहीये, आणि शिवाय दुसरी नोकरी मिळू शकेल की. नाही, पण यातलं अर्ध खरं आहे. म्हणजे आपलं काय अडणार नाही हे खरं आहे, पण दुसरी एवढी सहज मिळणं सोपं नाही रे. ऍक्च्युली नाना, मी तिला नोकरी सोड असंही म्हटलं, आणि तुम्ही आता जे म्हणालात ना तेही म्हटलंय. मग बघूया. पण नाना, आपण असं का गृहीत धरून चाललोय की तिला तिकडे एकटीलाच राहावं लागेल? म्हणजे नाही, म्हणजे तुम्ही आणि माई, तुम्ही जाऊ शकता ना तिच्यासोबत. अरे हो, हा विचार केलाच नाही आपण. काय मग मॅडम, कशी झाली तुमची हाय फाय पार्टी? एकदम मस्त. सुटले बाई. बरं झालं बाई. ए, छान तयार झाली होतीस ना? अगं मग दाखवायला का नाही आली खाली? अगं कसली येतीये, त्या गिफ्टची सगळी भानगड झाली ना. भानगड? गिफ्टची भानगड? म्हणजे तू ऑर्डर दिलेलीच गिफ्ट झाली ना तुला? अगं एक काय किंवा दुसऱ्या काय काहीही आलेलं नाहीये. अय्या, मग काय केलंस? मग काय, मी अक्षरशः रडकुंडीला आले होते ग, पण बिचारा सतीश अजिबात ओरडला नाही माझ्यावर. मला म्हणाला दुसरं गिफ्ट घेऊया म्हणून. ते पण तुझा मूड गेला असेल ना ग? हो ना, मी ना गाडीतच बसून होते, तोच जाऊन गिफ्ट घेऊन आला. आणि ते गिफ्ट जेव्हा त्या अजय आणि सोनालीच्या हातात ठेवलं ना, तेव्हा माझ्या जीवात जीव आला बाई. दिलीस ना फायनली गिफ्ट त्यांच्या हातात? पण मग बाकी पार्टी कशी झाली? एकदम मस्त. डान्स फ्लोअरवर जो काही मी धुमाकूळ घातलाय ना. काय बोलतेस? हो, ए, थांब 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 थांब, फोटो बघ. दाखव दाखव. हा, हे बघ. अय्या, अर्चू काय गोड दिसतेस ग. थँक्यू. सतीश पण केवढा छान दिसतोय. सतीश बघ, अगं सोडतीला नाहीच म्हणत होता, कसा बसा खेचून आणलाय त्याला तिथे. हे दोघही गोड दिसतंय हा खूप. ए अर्चू, ही झाली त्या अजयची पार्टी. पण आता तुमची पार्टी हवी हा, दुकानाची. दुकानाची पार्टी? दुकानाची पार्टी आम्ही? ए अर्चू, आता नौटंकी करू नकोस हा. तू जरी मला सांगितलेलं नसलं ना तरी कळलंय मला की तुम्ही दुकान टाकताय. दुकान? कसलं दुकान? आणि आम्ही काढतोय म्हणजे मी आणि सतीश? अर्चू, आता किती नाटकं करणार आहेस? तुम्ही दुकान काढताय हे तुलाच माहिती नाही, कसं शक्य आहे? अगं मला खरंच माहित नाहीये. आणि काय ग, तुला कोणी सांगितलं? का तुलाच कोणीतरी मामा बनवलं? अगं नाही, मला कुणी मामा नाही बनवलेलं. म्हणजे नाना माईंकडून ऐकलं मी. त्यांनी सांगितलं नाही मला, पण माझ्या कानावर पडलं. म्हणजे ते म्हणत होते की सतीशला दुकान टाकायला ग्रीन सिग्नल द्यायला पाहिजे वगैरे असं काहीतरी. नाना माईंकडनं ऐकलं म्हणजे खरंच असणार हे. पण सतीश मला काहीच बोलला नाही. बापरे अर्चू, मला खरंच माहिती नव्हतं ग. तुला माहिती नाहीये ते. म्हणजे आय एम सॉरी. अगं तू कशाला उगाच सॉरी म्हणतेस? उलट सतीशने सॉरी म्हणायला हवं. ए बाई प्लीज, आता तू सतीशशी भांडू नकोस हा. अगं त्याने तुला सांगितलं नाही म्हणजे काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. बघते ना आता. ए बाई प्लीज, आता सतीशला फैलावर वगैरे नको घेऊस हा. अगं घाबरू नकोस, भांडणार नाहीये काही मी. आणि दुकान वा. बरं चल, मी जाते, काम आहेत मला भरपूर. हो, जरा चालू दोन ट्रे करून दे झाले ना. झाले, पाठवू केले का खाली? चिकार केले. कर दोन आता तरी तू. करून दे ना, पाठवू कर दे ना कर खाली. कर. इलेक्ट्रिसिटी झालं, भाडं झालं, मसाले घरी दळायचे की बाहेरून दळून घ्यायचे ते ठरवायला लागेल. विक्रीची किंमत मुख्य. घ्या चहा हवा होता ना. हा, ठेव 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 ठेव. वा 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 वा. बरं का संजीवनी,
ते वाटतंय तेवढं सोपं नाही बरं काय दुकानाचं गणित. दरवेळी सगळं लिहून काढताना नवीन खर्च आठवत आहेत. हो ना. आणि जोपर्यंत खर्चाचा रकाना भरत नाही ना तोपर्यंत आपण विक्रीची किंमत ठरवू शकत नाही आणि ती काय आपली शेवटपर्यंत ठरत नाही. आणि तोपर्यंत नफ्याचं गणित बसणार नाही ना. पण छान उद्योग लावून दिलाय सतीशने आपल्याला. सतत आपल्या डोक्यात तोच विचार चालू असतो. मजा येते ना. हो खरंच खूप मजा येते. नंतर काही बोलणं झालं का हो सतीशशी? नाही, तो त्या पार्टी बिर्टीच्या गडबडीत होता. हा. आणि अजून आपली कुठे कॅल्क्युलेशन संपली आहेत. पण काय हो हं? नाही, आपण मारे अगदी ह्या दोन गोष्टींवरती विचार करतोय पण सतीशही मनात काहीतरी असेलच ना. बघूया ना. सांगितलंस की तो. पण तुझ्या या अंगात अगदी उत्साह संचारलाय. एवढी मोठी जबाबदारी आहे हो आपल्यावर. हो. नाही, त्याने आपला सल्ला मागितला म्हणजे आपण त्याला बरोबर सांगितलं पाहिजे ना. पण आपल्याला कुठे काय अनुभव या बिझनेस मधला. किती खाचाखोचा असतात. काय असणारच ग. म्हणून तर पुन्हा पुन्हा सगळं मांडून बघतोय आणि दरवेळी मला नवीन गोष्टी कळतात. ऍक्च्युअल दुकान उघडल्यावर तर अजूनच काही गोष्टी करणार आहेत आपल्याला. हो. अरे हो, मुख्य सांगायचंच राहिलं. आता काय काल आदित्यशी रात्री बोलत होतो. ठरलं का बदलीचं? तेच त्याबद्दलच बोलत होतो. मेघना तिकडे एकटी राहणार म्हणून सगळे विचारात पडलेत वगैरे. तर आदित्यला एक वेगळाच मुद्दा स्ट्राईक झाला. आपण दोघं राहू शकतो की मेघना बरोबर तिकडे जाऊन. अगो बाई हो की. शी काय आहे इतका साधा उपाय आणि आपल्या डोक्यात येऊ नये. काखेत कळसा गावाला वळसा. खरंच रे बाबा. अगदीच जाऊ शकतो हो आपण. प्रश्नच मिटला सगळा. पण रात्री बोलला नाहीत ते मला. अगं नाही, तू झोपली होतीस म्हणून नसेल बोलला. हो. अगं बाई. काय ग? अहो पण नाही, आता हे दुकान चालू झाल्यावर कसं जमणार आपल्याला तिच्याकडे जायला? अरे हो. मग अरे हो मेघना, काल रात्री नानांशी बोलताना एक सोल्युशन सुचलं मला. सोल्युशन? अगं तुझ्या ट्रान्सफर बाबतचं. ट्रान्सफर बाबतचं सोल्युशन म्हणजे? अगं असं काय करतेस? तू तिकडे एकटी राहशील याची काळजी वाटत होती ना आपल्याला. नाही म्हणजे तुला जमलं नसतं असं नाही, पण तू तिकडे एकटी राहशील हे आम्हाला जमलं नसतं. तर मी हे सगळं नानांशी बोलत होतो तेव्हा मला अचानक सुचलं की नानामाईंनी का येऊ नये तुझ्यासोबत तिकडे राहायला. कशी आयडिया? म्हणजे बघ, नानामाई जर तिथे असतील तर काही प्रॉब्लेमच नाही आणि त्यांनाही थोडासा चेंज मिळेल, है ना? आणि तू हे बोललास त्यांच्याशी? अरे म्हणजे काय, त्यांच्याशी बोलत होतो तेव्हाच सुचलं. म्हटलं ना. काय म्हणाले ते? बोलतो म्हणाले माईशी. तर माई काय होच म्हणाल. सो प्रॉब्लेम सॉल्व. तेच तर म्हणणं येणार आहे माझं आदित्य. म्हणजे तू त्यांच्याशी बोलायच्या आधी मला विचारायचंच तरी. म्हणजे मला कळलं नाही. अरे असं काय करतोस आदित्य? समजा त्यांना मनातून यायची इच्छा नसेल तर ते माझ्यासाठी म्हणून येतील. म्हणजे आपली गरज आहे म्हणून मनात असो वा नसो ते येतीलच. आणि माझ्यामुळे त्यांना त्रास का? ते पण असं असेल असं वाटत नाही मला. अरे असं नाही रे आदित्य. या वयात आपलं घर सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणं नको वाटतं माणसाला. जागेपासून माणसांपर्यंतचं इतक्या वर्षांपासूनच बसलेलं रुटीन मोडणं कठीण जातं. थोडं दडपणही येतं. बरं आपले नानामाई असे आहेत ना, ते मला ही गोष्ट जाणवू सुद्धा देणार नाहीत. आपल्यासाठी म्हणून ते स्वतःच्या सुखाकडे कानाडोळा करतील आणि ते नकोय मला. अरे हो यार, हा विचारच केला नव्हता मी. पण ठीक आहे, अजूनही काही फायनल झालेलं नाहीये. मी नानांशी परत एकदा बोलतो. बरं चला आता निघूया, ऑफिसला जायचंय. चल तुला सोडतो मी.
अर्चू, हे अशी खाऊ का गिळू नजरेने का बघतेस माझ्याकडे? का बघत असेल रे मी? हे बघ अर्चू, मी तुला सगळं सांगणार होतो, पण सगळ्यात आधी मला नानामाईंचा सल्ला घ्यायचा होता, तो सुद्धा शांत चित्ताने. मी जे काही करतोय ते मला जमेल की नाही, ते व्यवहारी आहे की नाही, या संबंधी मला नानामाईंकडून ग्रीन सिग्नल हवा होता. मी कुठल्याही प्रकारचा पोरकटपणा करत नाहीये ना, हे मला तपासून घ्यायचं होतं. हे व्हेंचर यशस्वीच व्हावं ही माझी फार इच्छा आहे, म्हणून मी ही गोष्ट सगळ्यात आधी नानामाईंना सांगितली. पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, हे सगळं तुला कसं काय कळलं? कारण मी तर नानांना म्हणालो होतो, अर्चूशी अजून बोललो नाहीये. मग तुला कसं काय कळलं? नाना माईना तुझ्या दुकानाबद्दल बोलत होते. अर्चू, तेच नेमकं विजयाच्या कानावर पडलं. मग विजयाने मला येऊन विचारलं, तर मला तर ह्यातलं काही माहितीच नव्हतं. मग मी विजयाला म्हणाले, थांब बघतेच आता सतीशकडे. तर तीच बिचारी घाबरली. तिला पण असंच वाटलं असेल, बायको काय माणूस आहे, एवढी महत्वाची गोष्ट बायकोला सांगावीशी नाही वाटली? नाही हा, असं विजयाला काहीही वाटलं नसणार आहे. अरे ती काय कोणी परकी आहे का? कोणी परकं असतं तर वाटलं असतं असं. पण त्यामुळे तिच्याबद्दल मी अगदी गॅरंटी देऊ शकते. पण काय रे सतीश, नाही म्हणजे मी मला कळल्यानंतर जिकडे तिकडे बोंबाबोंब करेन म्हणून नाही सांगितलंस ना मला? अर्चू, रागावलीस? खरं सांगू तर चिडण्यासाठी माझ्याकडे एक मोठा चान्स होता, पण नाही रागवले. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. खुश राहा वत्सा. अर्चू, ऐक येऊ का? अहो आम्ही आलो असतो ना खाली. हो ना, माई कशाला एवढे जिने चढून आलीस वर? ना तुम्ही पण. अगं बघायला आलो, आमच्या जावयाला आमची लेक किती त्रास देते ते. अय्या मी काय रे देते का त्रास? घ्या. हे असं विचारल्यावर काय बोलतोय तो? काय उत्तर देऊ? अगं आम्हालाही वाटतं लेकीकडे कधी कधी यावं बाबाजींसारखं. हे अगं माई, तू ना एकदा त्यांच्या समोरच बाबाजी म्हणणार आहेस त्यांना. अगो बाई खरंच की? नाही नाही, त्यांना आनंदच होईल. काय हो? बरं का रे सतीश, तुझ्या दुकानाच्या आयडियाला ग्रीन सिग्नल द्यायला आलोय. थँक्यू सर, थँक्यू. आता सांगू शकतोस तू अर्चूला. हम्म. अरे अच्छा, आधीच कळलंय वाटतं. हो पोचली. पण याच्याकडनं नाही, विजयाकडनं कळलं. म्हणजे तुमचं बोलणं विजयाच्या कानावर पडलं अगो बाई, आणि मग विजयाने येऊन मला सांगितलं. होच का? म्हणजे चांगला बाजा वाजला असणार तुझा. ए नाही 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 हा. असं मी काहीही केलेलं नाहीये. बर. उलट मी तुमच्यासारखी वागली आहे नाना. म्हणजे? क्षमा क्षमा केली मी. म्हणाले, हे वत्सा क्षमा असो. छान छान. बरे बघ, आमच्या परीने आम्ही 2 आयडिया तयार ठेवलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे एकत्र बसूया आणि ठरवूया, सगळं प्लॅनिंग करून टाकूया. बेस्टच. प्रोजेक्ट यशस्वी होणं महत्वाचं. काय मग काय? आणि अर्चू, तू सुद्धा कामाची पद्धत ठरवायला सुरुवात करा. जबाबदारी आणि काम सगळ्यांनी मिळून करायची आहेत, समजलं? हो, म्हणून तर मी ठरवलंच आहे, मी कॅश काउंटर सांभाळणार आहे. Cash गोळा करा. मला माहित होतं, म्हणूनच तर मी ठरवलं होतं ही बातमी सगळ्यात शेवटी मालकिणीला सांगायची. हा. अहो जाऊ द्या ना आता, तिच्या घरच्यांचा सपोर्ट आहे ना तिला, मग बस झालं. आणि हा हा म्हणता वर्ष संपेल. हो, प्रश्न 2 वर्ष किंवा 2 दिवसांचा नाहीये माधवी. मुळात हे सगळं गरज नसताना चाललंय की नाही? अहो आपल्या दृष्टीने नसेल, पण त्यांच्या दृष्टीने आहे ना.
आणि मी म्हणते तिने मुळात नोकरी का सोडायची? 1 वर्षाचा प्रश्न आहे. आणि शिवाय पुणे कितीसं लांब आहे हो. आपल्या मनात येईल तेव्हा आपण तिथे जाऊ शकतो. मनात आलं की तिच्याकडे जाता येईल ना. तुम्ही जय हो, जय हो माधवी, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? अहो मनात आलं की कशाला? अहो आपण मेघनांबरोबर तिकडे पुण्याला जाऊन राहू शकतो की. काय? मुक्काम करू शकतो कायमचा त्यांच्या बरोबर. माधवी हे बघा, इकडे आपण दोघे एकटे राहतो, बरोबर आहे? मेघना तिकडे एकट्या राहणार. कशासाठी? आपण सगळा आपला इथला गाशा गुंडाळून तिकडे जाऊया, त्यांच्या बरोबर राहिला, त्यांच्या सोबत. जय हो बाबाजी, काय कल्पना दिली तुम्ही बाबाजी. जय हो, होय हो. जय हो.